इन्स्पेक्टर मंजू या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. आपल्याला पाहायला मिळणार आहे, की पूर्वाच्या थोबाडीत चक्क आर्यनने दिलेले आहे. त्याने खरं तर त्याचा बदलाच घेतलेला आहे. कारण या अगोदर पूर्वाने त्याच्या थोबाडीत दिलेले असते आणि याच गोष्टीने तो अगोदरच चिडलेला असतो आणि परत पूर्वा त्याला अक्कल शिकवत असते. या गोष्टीला चिडून आता चक्क त्याने तिच्याच थोबाडीत दिलेले आहे. कारण त्याला या अगोदर सुद्धा पूर्वाचा खूप राग आलेला असतो, पण तो शांत बसलेला असतो. पण आता यावेळेस मात्र तो शांत बसत नाही. कारण पूर्वा आता त्याला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन आलेले असते आणि जेलमध्ये टाकणार असते आणि त्याच गोष्टीमुळे चिडून त्याने आता पूर्वाच्याच थोबाडीत दिलेले आहे. तर असा हा इंटरेस्टिंग भाग तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्वरित सबस्क्राईब देखील करा. आर्यनने फोन करून मंजूला बोलवून घेतलेलं असतं. खरं तर आर्यनने त्याचं नाव मंजूला सांगितलेलं नसतं. फक्त तो मंजूला सांगत असतो, की जर का तुम्हाला आर्यन पाहिजे असेल, तर तो तुमच्या गावाच्या बाहेरच्या मसाल्याच्या फॅक्टरीमध्ये दडलेला आहे. तेथे जाऊन तुम्ही त्याला पकडू शकता. त्यावर मंजू त्याला विचारते, "पण तुम्ही कोण बोलताय?" तर तो म्हणतो, की "तुमचा हितचिंतक आहे." असं म्हणून त्याने खरं तर फोन ठेवलेला असतो. पण आता मंजूला वाटते, की खरंच तो फोन त्या फोनवर आपण अ, विश्वास ठेवावा का? तो फोन खरोखरच आपल्याला आर्यनला पकडून देईल का? असं बरंच काही तिला वाटत असतं. पण आर्यनने अगदी व्यवस्थितपणे हे मंजूला पटवून दिलेलं असतं, की त्या फॅक्टरीमध्ये, मसाल्याच्या फॅक्टरीमध्ये आर्यन दडलेला आहे. खरं तर आर्यनचा हा मोठा ट्रॅप आहे मंजूला एकटा आणण्याचा. त्याचबरोबर त्याने मंजूला सांगितलेलं असतं, की सत्याला मात्र यातलं काही सांगू नका, कारण सत्याच्या टीममधला एक माणूस आर्यनला मिळालेला आहे आणि त्यामुळं सत्याला जर का तुम्ही सांगितलं, तर ही बातमी लीक होऊ शकते आणि आर्यन पळून जाऊ शकतो आणि त्यामुळे मंजूला आता काय करावं तेच कळत नाही आणि मंजूने ठरवलेलं आहे, की यातली कोणतीच गोष्ट आत्ताच सत्याला सांगायची नाही, असं म्हणून आता आर्यनने फोन ठेवून टाकलेला आहे आणि त्या गोष्टीवर चक्क मंजूने विश्वास ठेवलाय. त्यानंतर आर्यनने फोन केलाय, तो म्हणजे पूर्वाला आणि पूर्वाला तो सांगतोय, "आता तुला तायडे एक गंमत मी सांगणार आहे." ती म्हणते, "आर्यन, तू जरा शांत राहा. आज तू खूप मोठा घोळ घालून ठेवलेला होता, त्यामुळे आता तू काहीच करायचं नाहीयेस." त्यानंतर तो म्हणतो, "घोळ नाहीये, आता बघ मी काय करतो ते." ते मंजू आहे ना, डायरेक्ट माझी शिकार होऊन माझ्याकडे येत आहे. पूर्वा म्हणते, "तू काय केलंस नक्की मला सांग. ती मंजू तुला वाटते ना तशी नाहीये. ती खूप खतरनाक आहे. ती काय आहे ती मी तिला स्वतः समोरून बघितलेलं आहे." तो म्हणतो, "मी सुद्धा तिला बघितलंय, पण मी तिला घाबरत नाही. आत्तापर्यंत तिनं माझ्यावर खूप अत्याचार केलाय. तिनं मला खूप मार-मार मारलंय, पण आता यावेळेस मी तिला सोडणार नाही. यावेळेस मी तिचं काय करतो ना ते बघच." असं तो म्हणत असतो. तेव्हा पूर्वा विचारते, "तू कुठे आहेस?" तेव्हा तो सांगतो, "मी मसाल्याच्या फॅक्टरीत आहे आपल्या गावच्या वेशीच्या. पण आता तू इकडे येऊ नकोस. मला ह्यांचा बदला घ्यायचा आहे." असं तो सांगत असतो. आणि आता ठरल्याप्रमाणे मंजू ही आर्यनकडे निघालेली आहे. म्हणजेच ती त्या मसाल्याच्या फॅक्टरीकडे निघालेली आहे आणि मसाल्याच्या फॅक्टरीकडं तिने तिची बुलेट घेऊन आलेली असते. बाहेर तिने बुलेट लावलेली असते. शटर उघडं असतं आणि त्या उघड्या शटरमधून मंजू आतमध्ये शिरलेली असते. तेथे फॅक्टरीमध्ये सध्या तर तिला कोणच दिसत नसतं. उघड्या शटरमधून ती आतमध्ये देखील गेलेली असते. तेवढ्यात तिला सत्याचा फोन आलेला असतो. सत्या तिला विचारतो, की "तू कुठे आहेस?" तेव्हा ती सांगते, की "मी बाहेरच्या वेशीच्या फॅक्टरीमध्ये आलेले आहे." सत्या विचारतो, "तिकडं कशाला गेलेली आहेस?" तेव्हा ती सांगते, की "मला इथं आर्यन असल्याची टिप मिळालेली आहे." सत्या म्हणतो, "तू वेडी आहेस का? असं एकटीनं जाणं बरोबर नाहीये." पण तोपर्यंत तर ती पोहोचलेली आहे. आता सत्याला खूपच टेन्शन आलंय, की ही मंजू असं मनासारखं का करतेय? तिथं काही होऊ शकतं. म्हणून आता तो तिच्या मदतीसाठी धावून जात आहे. तेवढ्यातच समोर तिला आर्यन दिसतो. खरं तर हा सगळा आर्यनचा ट्रॅप आहे. ही गोष्ट मात्र अजून मंजूच्या लक्षात आलेली नसते. तो तिला बरोबर आतमध्ये बोलवत असतो आणि त्याचप्रमाणे ती देखील आतमध्ये गेलेली असते. इकडे सत्या तोपर्यंत बाहेर पोहोचलेला असतो. त्याला दिसतं, की बाहेर मंजूची गाडी लावलेली आहे आणि तो देखील आता आतमध्ये आलेला असतो. तोपर्यंत मंजू मात्र खूप आतमध्ये आलेली असते आणि ती बरोबर आर्यनच्या समोर असते. आर्यन म्हणतो, "तू इकडं कशाला आलेली आहेस?" ती म्हणते, "तुला जिवंत सोडायचं नाही म्हणून आलेली आहेस. मागच्या वेळेस तुला माहिती आहे ना मी काय केलं होतं. आता सुद्धा तुला तसंच कुत्र्यासारखा मारत-मारत नेणार आहे." तेव्हा आर्यन म्हणतो, "बघ मला भीती वाटायला लागली तू सगळ्या गोष्टीची. तू आता बोलतेस ना तर मी बघ कसा थरथर कापायला लागलोय." असं म्हणून तो तिची चेष्टा करायला लागतो आणि तो पळून जाऊ लागतो. तेव्हा ती त्याच्या पाठीमागं पळायला लागते. खरं तर आर्यन आता तिला घाबरत नाहीये. पण मंजूला असं वाटत असतं, की आर्यन आपल्याला घाबरतोय आणि पळून जात आहे आणि ती त्याच्या पाठीमागेच पळायला लागते. ती जशी-जशी पाठीमागे पळत असते, तसा आर्यन हसत-हसत पुढे पळत असतो आणि ती त्याला म्हणत असते, "तू थांब, तुला माहिती आहे ना मी काय करू शकते ते? आठवतंय का तुला कसा कुत्र्यासारखा मी मारलेला होता?" तेव्हा आर्यनला देखील त्या गोष्टी आठवू लागतात. सगळ्या गावामध्ये
त्याला कपडे फाटेपर्यंत चापकाने फोडत तिने नेलेला असतो. हे सगळं आर्यनला आठवत असतं आणि उलट आर्यनला आता या गोष्टीचाच बदला घेण्यासाठी हे सगळं आटवून जास्तच ताकद तो एकवटत असतो. तेवढ्यात त्याचे काही गुंड हे मंजूवर हल्ला करतात, पण मंजू मात्र सावध असते. तिच्या हातातल्या दांडक्याने तिने त्या सगळ्या गुंडांचा चांगला समाचार घेतलेला असतो. मग एका गुंडाची चांगली धुलाई केलेली असते. आर्यन ते सगळं पाहत असतो. मंजूला असं वाटत असतं, की आपण आपल्या ताकदीने पूर्ण प्रतिकार करतोय आणि आता आर्यनला आपण घेऊन जाणार आहोत. पण हे सगळं काही ठरल्याप्रमाणेच घडत असतं. मंजूला माहीत नसतं, की हा सगळा मोठा ट्रॅप आहे. आता गुंडांची धुलाई केल्यानंतर मंजू आता आर्यनच्या बाजूने जात असते. आर्यन तिला समोरच दिसत असतो. ती आर्यनला म्हणते, "तुला वाटतं का मी तुझ्या गुंडांना घाबरणार आहे? त्यांना मारून मी तुला घेऊन जाते का नाही बघ," असं ती त्याला बोलत असते. आर्यन तिच्याकडे पाहत असतो आणि आश्चर्यचकित झाल्यासारखा, घाबरल्यासारखा मुद्दाम चेहरा करून तिला असं दाखवत असतो, की मी तुला घाबरायला लागलेलो आहे आणि पुन्हा मागं निघून जात असतो. तशी ती त्याच्या बाजूनच जात असते. आता ते दोघं एकदम एकमेकाच्या जवळ आलेले असतात आणि तेव्हा आर्यन तिला वर बघायला खुणवतो. तिला कळतच नाही की आर्यन असं का करत आहे. तर त्याने वरच्या बाजूला बोट केलेलं असतं. तिला कळत नाही की नक्की ह्याचा काय इशारा आहे आणि जेव्हा ती वर पाहते, तेव्हा मात्र तिचा मोठा घात झालेला आहे. कारण आर्यनच्या ट्रॅपमध्ये मंजू अडकलेली आहे. त्या ठिकाणी मसाल्याची फॅक्टरी असते आणि त्या मसाल्याच्या फॅक्टरीमध्ये आर्यनने वरच्या बाजूला चटणीचे पोते लावून ठेवलेले असतात आणि आर्यन तिला मुद्दाम त्या दिशेनं पाहायला लावत असतो. बिचारी मंजू त्याच ठिकाणी पाहते आणि एका क्षणात आर्यननी दोरी ओढलेली असते आणि दोरी ओढता क्षणी त्यातलं एक पोतं तिच्या अंगावर पडतं. नुसतं पडत नाही तर ते विस्कटून अक्षरशः त्यातली सगळी चटणी तिच्या डोळ्यामध्ये गेलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. मंजू जोरात सत्या म्हणून ओरडते आणि मंजू जोरात जेव्हा ओरडते, तेव्हा सत्याला बाहेर तो आवाज ऐकू जातो आणि सत्या धावत पळत त्या फॅक्टरीमध्ये आलेला आहे. सत्या आतमध्ये येऊन पाहतो, तर त्याला दिसतं की मंजूच्या डोळ्यामध्ये चटणी गेलेली आहे. आता तो मंजूच्या मदतीला जाणारच असतो. तेवढ्यात पुन्हा एकदा आर्यनच्या गुंडांनी त्याच्यावर हल्ला केलेला असतो. सत्या अगोदरच खूप चिडलेला असतो. सत्याने दांडक्याने त्यांचा चांगला समाचार घ्यायला सुरुवात केलेली असते. आर्यन ते सगळं पाहत असतो. आता आर्यन देखील सत्याच्या अंगावर तुटून पडतो. आता आर्यन आणि सत्या यांच्यामध्ये तुफान हाणामारी होत असलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. आर्यनच्या सगळ्या गुंडांची सत्याने चांगलीच धुलाई केलेली असते. तर जवळच विवळत पडलेली तेथेच मंजू असते. त्याला मंजूला घेऊन हॉस्पिटलला लवकरात लवकर जायचं असतं. पण आता या आर्यनला देखील त्याला सोडायचं नसतं. त्याने आर्यनला चांगलंच मारलेलं आहे. त्याच्या हाताला देखील बांधलेलं आहे आणि दांडक्यानं चांगली धुलाई केलेली आहे. कारण या आर्यनने मंजूला अगदी अर्धमेलं करून टाकलेलं असतं. तेवढ्यात तेथे पूर्वा देखील पोहोचलेली असते आणि पूर्वा लगेच त्याला थांबवते आणि म्हणते, "हे बघ सत्या, तू कायदा हातात घेऊ नको. याचं काय करायचं ना ते मी करते." असं म्हणून सत्याला बंदुकीचा धाक दाखवून तिने काहीही करून आर्यनला त्याच्या ताब्यातून सोडवलेलं असतं. सत्यासाठी आता आर्यन महत्त्वाचा नसतो, तर त्याच्यासाठी महत्त्वाची असते ती म्हणजे मंजू. त्याला कळतं की आता मंजूला लवकरात लवकर दवाखान्यात घेऊन जायला पाहिजे, म्हणून त्याने लगेच तिला उचललेलं असतं आणि तो तिला दवाखान्यात देखील घेऊन गेलेला असतो आणि आता तिला ICUमध्ये नेण्यासाठी डॉक्टर देखील तिथे आलेले असतात. डॉक्टर सांगतात की यांच्या डोळ्यामध्ये खूप चटणी गेलेली आहे, त्यामुळे त्यांच्या डोळ्याचं त्वरित ऑपरेशन करण्याची गरज आहे आणि आता डॉक्टर तिला ऑपरेशनसाठी आतमध्ये घेऊन गेलेले असतात. इकडं आर्यनने केलेला सगळा प्रकार आता पूर्वाने तात्यासाहेबांना सांगितलेला असतो. तात्यासाहेबांना ती सांगते की आर्यनने खूप मोठा घोळ घालून ठेवलेला आहे. त्याला आपण घरात थांबवून ठेवला होता तेच बरं होतं. आता तो घराच्या बाहेर पडलेला आहे. तर त्याने इकडं मंजूला बोलवून घेतलं आणि खूप मोठा राडा घातलेला आहे. तात्यासाहेब म्हणतात, "यावर आता काय पर्याय करावा लागणार आहे?" तेव्हा पूर्वा म्हणते, "आत्ताच तुम्ही पक्ष काढलेला आहे. त्यामुळं मला असं वाटतंय की आत्ताच्या आत्ता आर्यनला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाऊन जेलमध्ये टाकणं गरजेचं आहे. अन्यथा या सगळ्या गोष्टीचा तुमच्यावर परिणाम होऊ शकतो." तेव्हा तात्यासाहेब म्हणतात, "तुला जे वाटतंय ना ते कर. कारण मला माहिती आहे तू जे काय करणार आहेस ते योग्यच करणार आहे." असं म्हणून सगळी सगळी गोष्ट आता तात्यासाहेबांनी पूर्वावर सोपवलेली असते. पूर्वा आता खूप त्या आर्यनवर चिडलेले असते. कारण त्याने नको तो प्रकार करून ठेवलेला असतो. पूर्वा आता पोलीस स्टेशनला आर्यनला घेऊन पोहोचलेली असते. तेथेच भारती असते आणि भारती म्हणते, "याच्यावर आता आपल्याला चांगले गुन्हे नोंदवावे लागणार आहेत. वेगवेगळे कलम याच्यावर लावावे लागणार आहेत. कारण हा फरार आरोपी आहे." असं सगळं ती पूर्वाला बोलत असते. तेव्हा पूर्वा तिच्यावर चिडते म्हणते, "तुला काय करायचंय? मी इथं इन्स्पेक्टर आहे. मी DYSP आहे. त्यामुळं तू मला फालतू गोष्टी सांगायची काही गरज नाहीये. तो पळून गेलेला आहे का काय आहे ना ते माझे मी बघते."
आधीच पूर्वा खूप चिडलेली असते आणि त्यात आर्यन तिथे आल्यानंतर आता पूर्वालाच उलट-सुलट बोलायला लागतो आणि डायरेक्ट म्हणतो, "तायडे, मी तुला सांगितलं ना, मला त्या मंजूचा आणि सत्याचा बदला घ्यायचा आहे. त्यामुळं मला आत्ताच्या आत्ता तू सोड." तेव्हा पूर्वा चिडत्याने म्हणते, "तू मला इथं शहाणपणा शिकवू नको. कारण तू आज खूप मोठा घोळ घालून ठेवलेला आहेस. तू काय केलंयस ना, ते तुला माहिती नाहीये. त्यामुळं मी सांगते ना, तसं तू शांत बसायचं." हे सगळं बोलल्यावर तो मात्र चिडतो. तो म्हणतो, "तुला काय वाटतंय? तुलाच फक्त एकटीला अक्कल आहे का?" असं म्हणून चक्क सर्वांच्या समोर त्याने पूर्वाच्या थोबाडीतच ठेवून दिलेली असते. तेव्हा पूर्वा आता त्याच्यावर भयानक चिडलेला आहे. सर्वांच्या समोर पूर्वाचा त्याने चांगलाच अपमान केलेला आहे. जेव्हा तो पूर्वाच्या सणसणीत थोबाडीत ठेवून देतो, तेव्हा त्या पोलिस स्टेशनमधले सर्व पोलीस, भारती वगैरे सगळे पाहतात, की हा आर्यन इतका कसं काय असा वागू शकतो, की डायरेक्ट त्याने पूर्वाच्या थोबाडीत दिलेले आहे. त्यामुळे आता पूर्वा देखील त्याच्यावर भलतीच चिडलेली असते. आता ती काय करणार ते आपल्याला पुढील भागामध्येच पाहता येणार आहे. अशा सीरियलच्या अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक